हाय, कसे आहात? ऑल वेल? ओके, आपलं NPO चालू आहे. आज NPOचा पुढचा प्रॉब्लेम होईल. होप तुमची सगळी प्रॅक्टिस व्यवस्थित चालू आहे. बघा, माझा आता पोर्शन सगळा हळूहळू पुढे होत चाललेला आहे. आपलं काय काय झालं आहे? बिल ऑफ एक्सचेंज झालं आहे, फायनल अकाउंट झालं आहे, आणखी काय झालं आहे बघा. आता NPO चालू आहे. ओके, तर ॲज पर युअर पोर्शन पेपर पॅटर्न तुमच्याकडे आला असेल तर किती मार्काचं झालं आहे बघा. आता NPO सुद्धा तुम्हाला नॉर्मली आता येतच आहे, बरोबर की नाही? त्यामुळे किती मार्काचा पोर्शन झाला आहे? चला, एक ॲव्हरेज 10 मार्क जरी पकडले तरी 30 मार्काचा पोर्शन झाला आहे. आणि ऑब्जेक्टिव्ह म्हणजे 10 मार्क त्याच्यामध्ये मिळतील, म्हणजे 40 मार्क्स. म्हणजे सध्या आज जरी परीक्षा घेतली किंवा उद्या जरी मंगळवारी पेपर ठेवला तुमचा, तरी 40 मार्क मिळायला काय हरकत नाही. ओके, आज आपण पुढचा NPOचा प्रॉब्लेम बघू. The Green Valley School, Lonavala, has presented the following information, and with this, you are required to prepare income and expenditure account and balance sheet as on 31st March 2010. इथे 31 मार्च 2010ची बॅलन्स शीट आणि इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट बनवायचं आहे. लास्ट इयरची बॅलन्स शीट दिली आहे 31 मार्च 2009ची. ॲसेट साईडला तुम्ही उतरून घेतलेलंच असेल. ॲसेट साईडला कॅश इन हँड, कॅश ॲट बँक, बिल्डिंग, फर्निचर, बुक्स, फिक्स्ड डिपॉझिट. आणि लायबिलिटी साईडला फक्त कॅपिटल फंड दिलेलं आहे. ओके, आता ह्या वर्षी काय काय व्यवहार झाले बघा. 1 एप्रिल 2009 ते 31 मार्च 2010ला रिसीट आणि पेमेंट कशात बघा. आधी रिसीट बघूया. कॅश इन हँड, जो मागच्या वर्षीचा ॲसेट साईडचा क्लोजिंग बॅलन्स आहे तो ह्या वर्षी ओपनिंग बॅलन्स येणार. 2 ट्युशन फीज, 2 फाईन कलेक्शन, 2 ॲडमिशन फीज, 2 डोनेशन, इथेच कॅपिटलाइज म्हटलंय, सरळ कॅपिटलाइज करून टाकायचं. 2 इंटरेस्ट रिसिव्ड आणि गव्हर्नमेंट ग्रँट ही रेव्हेन्यू आहे, म्हणजे सरळ इन्कम साईडला टाकायचं. पेमेंट साईडला बघा, सॅलरी पेड, बाय बुक्स, बाय स्टेशनरी अँड प्रिंटिंग, बाय ऑफिस रेंट, बाय रिपेअर्स अँड मेंटेनन्स, बाय स्पोर्ट्स एक्सपेन्सेस, बाय ॲन्युअल गॅदरिंग एक्सपेन्सेस, बाय फर्निचर. आणि रिसीट अँड पेमेंटचे क्लोजिंग बॅलन्स आहे कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक. ओके, कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक. ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये आहे आउटस्टँडिंग ट्युशन फीज 12,000 रुपये. ओके, ट्युशन फीला टिक करून ठेवा. ट्युशन फी कुठल्या साईडला दिसते? रिसीट साईडला आहे, म्हणजे इन्कम आहे. ओके, म्हणजे आउटस्टँडिंग इन्कम आहे, म्हणजे ॲड टू इन्कम, बॅलन्स शीट, ॲसेट साईड. ओके, आउटस्टँडिंग सॅलरी, सॅलरी कुठे दिसते? पेमेंट साईडला, म्हणजे एक्सपेंडिचर आहे, म्हणजे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आहेत. ओके, त्यामुळे ॲड टू सॅलरी आणि बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईड. डेप्रिसिएट बुक्स बाय 6,500 अँड फर्निचर बाय ₹7,000. ओके, बुक्स आणि फर्निचरवर डेप्रिसिएशन आहे. नॉर्मली डेप्रिसिएशन असतं, ॲसेट्समधनं मायनस करा आणि इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या एक्सपेंडिचर साईडला टाका. ओके, एकदम सिम्पल प्रॉब्लेम आहे, पटापट होईल. असाच प्रॉब्लेम परीक्षेला आला तर तुमचं एकदम मस्तपैकी लक आहे. आपण सोडवायला घेऊया. त्याच्या आधी आपण बघूया मागच्या वर्षीच्या बॅलन्स शीटमध्ये कॅपिटल फंड येतं. कॅपिटल फंड ॲज इट इज लायबिलिटीला टाकणार आहोत. ॲसेट साईडला बघूया, कॅश इन हँड, कॅश ॲट बँक, काही येणार नाही. नंतर बिल्डिंग ॲसेट्सला येतं, फर्निचर ॲसेट्सला येतं, बुक्स ॲसेट्सला येतात आणि FD म्हणजे फिक्स्ड डिपॉझिट सुद्धा ॲसेट्सला येतात. रिसीट आणि पेमेंटचं बघा, ट्युशन फी, फाईन कलेक्शन, ॲडमिशन फी हे सगळं इन्कम साईडला येतं. ओके, डोनेशन कॅपिटलाइज, डायरेक्ट कॅपिटलाइज करून टाका. इंटरेस्ट रिसिव्ड इन्कम साईडला येतं आणि गव्हर्नमेंट ग्रँट सुद्धा इन्कम साईडला आहे. पेमेंट साईडला बघा, सॅलरी पेड, बुक्स, स्टेशनरी अँड प्रिंटिंग, ऑफिस रेंट, रिपेअर्स अँड मेंटेनन्स, स्पोर्ट्स एक्सपेन्सेस, ॲन्युअल गॅदरिंग एक्सपेन्सेस. ओके, हे सगळं एक्सपेंडिचरला येतं. नंतर फर्निचर आहे ते ॲसेट्समध्ये येतं, फर्निचरमध्ये ते ॲड करून टाका. आणि कॅश इन हँड 1,300 रुपये आणि कॅश ॲट बँक 59,000 रुपीज हे ॲसेट साईडला येतं. ओके,
आउटस्टँडिंग ट्युशन फी तर बघितली. ट्युशन फी मध्ये तुम्ही ऍड करायचं, बॅलन्स शीट ऍसेट साईडला टाका कारण ते इन्कम आहे, आणि आउटस्टँडिंग सॅलरी मध्ये ऍड करा आणि बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला टाका बिकॉज इट्स अ एक्सपेन्सेस अवर लायबिलिटी. डेप्रिसिएट बुक्स आहेत, बुक्स मधनं मायनस करा, इन्कम अँड एक्सपेंडिचर त्या एक्सपेंडिचर साईडला टाका. फर्निचर मधनं डेप्रिसिएशन 7,000 मायनस करा ऍसेट साईड मधनं आणि एक्सपेंडिचर साईडला टाकून द्या. ओके, क्लिअर झालंय सगळ्यांना? एकदम सिंपल प्रॉब्लेम आहे, काहीही याच्यामध्ये काय वेगळं नाहीये, जनरल प्रॉब्लेम आहे. ओके, तर आपण तो आता चालू करूया. प्रॉब्लेम सॉल्व करायला पोस्टिंग करूया आपण त्याची आधी. पहिलं कॅपिटल फंड. कॅपिटल फंड सरळ कॅपिटलला टाकून द्या, लायबिलिटीला कॅपिटल फंड. किती रुपये? 6,54,000. आतल्या साईडला लिहा इनर कॉलम. आता ऍसेट साईडला येऊया. कॅश इन हँड काय नाही येणार, कॅश ॲट बँक काय नाही येणार. बिल्डिंग 5 लाख रुपये ऍसेट साईडला, काही ऍडजस्टमेंट वगैरे काही नाहीये, त्यामुळे बिल्डिंग 5 लाख रुपये आउटर साईडला आपण टाकून देऊ. पुढे फर्निचर 60,000. फर्निचरवर ऍडजस्टमेंट पण आहे आणि ऍडिशनल फर्निचर सुद्धा ह्या वर्षी खरेदी केलं, त्यामुळे फर्निचर 60,000 इनर कॉलमला ठेवलं. हे लास्ट इयरची बॅलन्स शीट आहे, ते घेतोय आपण. नंतर आहे बुक्स 30,000. फर्निचरच्या खाली 4-5 ओळी जागा सोडा आणि लिहा बुक्स किती आहे? 30,000. हे सुद्धा इनरला लिहा कारण ऍडजस्टमेंट आहे. ओके, डेप्रिसिएशन. नंतर आहे फिक्स डिपॉझिट 50,000. बुक्सच्या खाली 2 ओळी जागा सोडा आणि लिहा फिक्स डिपॉझिट 50,000. फिक्स डिपॉझिट 50,000. सगळी पोस्टिंग झाली आहे बघा. कॅपिटल फंड इकडे टाकलाय. कॅश इन अँड कॅश ॲट बँक ओपनिंग बॅलन्स आहे, त्यामुळे तू घेत नाहीये. बिल्डिंग फर्निचर बुक्स FD, बिल्डिंग फर्निचर बुक्स FD सगळ्याची पोस्टिंग झालेली आहे लास्ट इयरच्या बॅलन्स शीटची. आता आपण बघूया या वर्षीची रिसीट आणि पेमेंट अकाउंट फॉर द इयर एंडिंग 31 मार्च 2010. ओके, तर ते कसं आहे बघूया. आधी आपण रिसीट साईडला जाऊया. बॅलन्स ब्रॉट डाऊन काही घेणार नाही आपण, ओपनिंग बॅलन्स येतो. ट्युशन फीज 85,000. ऍडजस्टमेंट आहे, इन्कम साईडला लिहूया बाय ट्युशन फीज 85,000. ओके, पुढे आहे हे इनर कॉलमला लिहिलंय फाईन कलेक्शन 2,600. 1-2 ओळी जागा सोडा ट्युशन फीच्या खाली आणि इन्कम साईडला लिहा बाय फाईन कलेक्शन. ओके, किती आहे? 2,600. आउटर कॉलम टाकून द्या. नेक्स्ट आहे ऍडमिशन फी 10,000. इन्कम साईडला लिहा फाईन कलेक्शनच्या खाली बाय ऍडमिशन फी. किती आहे? 10,000. आउटर कॉलम लिहिलं कारण काय ऍडजस्टमेंट नाहीये, बरोबर. पुढे आहे डोनेशन 50,000. कॅपिटल आहे, सरळ लायबिलिटी साईडला करून टाका. ऍड डोनेशन कॅपिटलाइज 1 नंबर लिहा. किती रुपये? 50,000. ओके, पुढे इंटरेस्ट रिसिव्ह 2,500. इन्कम साईडला लिहा बाय इंटरेस्ट रिसिव्ह. किती रुपये? 2,500. पुढे आहेत गव्हर्नमेंट ग्रँट 1 लाख. गव्हर्नमेंट ग्रँट 1 लाख. हे सुद्धा इथे टाकून द्या इन्कम साईडला बाय गव्हर्नमेंट ग्रँट 1 लाख. ओके, बाय गव्हर्नमेंट ग्रँट
₹1,00,000 पोस्टिंग झालंय सगळं व्यवस्थित. बघा रिसिट साइड, ट्युशन फीज इनर कॉलम, फाईन कलेक्शन आउटर कॉलम ₹2600, ऍडमिशन फी 10,000, डोनेशन कॅपिटलाइज केलंय, कॅपिटल फंड मध्ये ऍड केलंय लायबिलिटी साईडला, इंटरेस्ट रिसिव्ड 2,500 इन्कम साइड, आणि गव्हर्नमेंट ग्रँट रेव्हेन्यू असल्यामुळे ₹1,00,000 आपण इन्कम साइडला आपण टाकून दिलेले आहे. ओके, आता येऊया आपण पेमेंट साइड कडे.